नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी बायोलॉजी या विषयाचं प्रॅक्टिकल नंबर 1 स्टडी ऑफ ऑस्मोसिस बाय पोटॅटो ऑस्मोस्कोप. हे जे प्रॅक्टिकल आहे हे जास्त करून क्वेश्चन नंबर 2 मध्ये 3 मार्क्ससाठी येतं, ज्यामध्ये आपल्याला डायग्राम काढावे लागते आणि त्याची नावे द्यावी लागतात. जसं की या प्रॅक्टिकलमध्ये काही डायग्राम्स आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. फर्स्ट आहे एम टू स्टडी द प्रोसेस ऑफ ऑस्मोसिस युजिंग पोटॅटो ऑस्मोस्कोप. यानंतर रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत, प्रिन्सिपल दिलेला आहे आणि जी फिगर आहे त्यामध्ये आपल्याला ए फिगर आणि त्याची नावे दिलेली आहेत आणि त्याचबरोबर बी फिगर दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला ती ड्रॉ करून त्याची नावे द्यायची आहेत, जी अशा पद्धतीने मी दिलेली आहे. आपल्याला बी फिगरमध्ये विचारलं होतं कंप्लीट अँड लेबल दिस डायग्राम ॲज ऑब्झर्व ॲट एंड ऑफ द एक्सपेरिमेंट. फिगरचं नाव आहे पोटॅटो ऑस्मोस्कोप एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट ऑस्मोसिस. अशा पद्धतीने नावं दिल्यानंतर खाली प्रोसिजर दिलेली आहे, जी प्रोसिजर वाचून तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता. त्यानंतर ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत. त्यानंतर इन्फरन्सेस आपल्याला लिहायचे आहेत, ते तुम्ही अशा प्रकारे लिहू शकतात. यानंतर आहे क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे पोटॅटो इज यूज टू प्रिपेअर अन ऑस्मोस्कोप, जस्टिफाय. त्याचा अशा प्रकारे आन्सर आहे. त्याचबरोबर सेकंड क्वेश्चन आहे डिफाईन परमिबिलिटी, तर त्याचं तुम्ही अशा प्रकारे आन्सर लिहू शकता. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे डिफाईन ऑस्मोटिक प्रेशर. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे डू यू फाइंड एनी रोल ऑफ ऑस्मोसिस इन वॉटर प्युरिफिकेशन. त्याचं तुम्ही अशा प्रकारे आन्सर लिहू शकता. यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे ऑस्मोसिस प्लेज इम्पॉर्टंट रोल इन स्टोमॅटल मूवमेंट, एक्सप्लेन. त्याचं तुम्ही अशा प्रकारे आन्सर लिहू शकता. यानंतर आपल्याला विचारलं गेलेलं आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन आहे इन लिव्हिंग सेल्स अँड ऑस्मोसिस स्पेशली रेफर्स टू मूवमेंट. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. सेकंड क्वेश्चन आहे द डायरेक्शन अँड रेट ऑफ ऑस्मोसिस इज कंट्रोल बाय. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. थर्ड क्वेश्चन द स्ट्रक्चर that contributes to the solute potential of a cell. Option D is correct answer. Fourth question osmotic potential refers to. Option A is correct answer. Fifth question which of the following is not semi-permeable. Option D is correct answer. And last sixth question which acid is used to extract egg membrane. Option A ॲसिटिक ॲसिड इज करेक्ट आन्सर. तर मित्रांनो अशा प्रकारे फर्स्ट प्रॅक्टिकलचे आन्सर्स होते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आणखीन प्रॅक्टिकलचे आन्सर्स हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ही जर PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि ही PDF डाउनलोड करा. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.